नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आत्ताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात करूयात राज ठाकरे यांच्या बातमीनं. काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी पुण्यामधनं एक पत्रकार परिषद घेतलेली होती. तर देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार राहावं. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था, कायदा यापेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसंच उत्तर द्यावं लागेल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिलाय. तसंच 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे अशी घोषणा सुद्धा राज ठाकरे यांनी केली आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगर इथं जाहीर सभा घेणार आहे आणि 5 जूनच्या दिवशी अयोध्येला जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे राज्यात आता हिंदुत्वाचा मुद्दा आणखी पेटणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. मी संभाजीनगर तिथल्या सांस्कृतिक मंडळाचं जे मैदान आहे तिथे मी जाहीर सभा घेणार आहे 1 मेला महाराष्ट्र दिनी. आणि नंबर 2, 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे. त्याच्यामुळे 5 तारखेला मी तिथे अयोध्येला पोहोचेन. तर राज्यात धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आणि हा धार्मिक विषय नसून सामाजिक असल्याचं प्रत्युत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलंय. रामनवमी आणि हनुमान जयंती हे शांततेने साजरे करण्याचे दिवस आहेत, कारण दोन्ही या देवतांकडून समाजाला काही प्रेरणा आणि संदेश मिळालेला आहे. प्रभू राम असतील किंवा हनुमान असतील, पण काही लोक या दोन्ही देवतांचा उपयोग राजकीय कारणासाठी करत आहेत. हे करू नये आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एकतेला आणि अखंडतेला धार्मिक विद्वेषानं चूल लावण्याचा प्रयत्न करू नये. पोलीस समर्थ आहेत. हा धार्मिक विषय भोंग्यांचा माझ्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी स्पष्ट केलं होतं की हा धार्मिक विषय नसून हा सामाजिक विषय आहे आणि त्याच्याकडे त्याच अंगाने पाहणं आवश्यक आहे. आता मला कल्पना नाही याच्यामधला कोण व्यक्ती आहे ती, परंतु इथे एक मुस्लिम पत्रकार आहेत आणि ते आता आमच्या बाळा नांदगावकरांना भेटले आणि त्यांना सांगितलं की माझं लहान मूल जेव्हा जन्माला आलं त्याच्यानंतर या सकाळच्या अजान आणि सगळ्या ज्या बांग दिल्या जायच्या, म्हणजे मी स्वतः मशिदीमध्ये गेलो आणि तिकडे सांगितलं की माझं मूल लहान आहे, तुमचा हा गोंगाट बंद करा. त्याच्यामुळे हा विषय हा काही फक्त हिंदूंना त्रास होतोय किंवा बाकीच्यांना त्रास होतोय अशातला भाग नाहीये. तो मुसलमानांना देखील त्याचा त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा. तर भोंग्यावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. भोंगे लावण्यावर ठाम असल्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. हनुमान चालीसा आणि भोंगे या निमित्तानं या राज्यातलं वातावरण तणावाचं आणि दंगेसदृश्य करण्याचं एक षडयंत्र रचलं होतं. पण महाराष्ट्राचे पोलीस आणि महाराष्ट्राची जनता यांनी वातावरण हा माहोल उधळून लावलेला आहे. या देशातल्या न्याय व्यवस्थेपेक्षा जर स्वतःचा धर्म म्हणून यांना जर जास्ती मोठा वाटत असेल किंवा ह्यांना लाऊडस्पीकर जर जास्ती मोठे वाटत असतील तर मला असं वाटतं जशास तसं उत्तर देणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून आमची सगळ्या बाजूनी तयारी सुरू आहे. या महाराष्ट्रात किंवा या देशामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोयत, कोणत्याही प्रकारच्या हाणामाऱ्या नकोयत. या देशातली महाराष्ट्रातली कुठेही शांतता आम्हाला भंग करायची नाही, इच्छा देखील नाही. माणुसकीच्या नात्याने मला असं वाटतं की मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणी विरोध केलेला नाहीये, परंतु त्यांना जर समजा वाटत असेल की नाही त्या लाऊडस्पीकरवरनंच आम्ही ऐकवणार आहोत तर मग आमच्या देखील आरत्या त्यांना लाऊडस्पीकरवरनं ऐकाव्या लागतील. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचं आवाहन करून नव्या वादाला तोंड फोडलंय. हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत राज ठाकरे यांनी मनसेच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झाली आहे.
मनसेच्या आजवरच्या राजकीय प्रवासावर जर आपण नजर टाकली तर मनसेचं इंजिन आता हिंदुत्वाच्या ट्रॅकवर आल्याचं पाहायला मिळतं. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अवघ्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं. ऐन हनुमान जयंतीच्या तोंडावर राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. तर मशिदींवरील भोंग्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आजच सांगतोय, आत्ता सांगतोय, ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. खरं तर धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा काही नवा नाही. यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या मुद्द्याला हात घातला होता. आता राज ठाकरे यांनीही मशिदींवरील भोंग्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. मनसेच्या स्थापनेपासून 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत मराठीच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक हिंदुत्वाचा ट्रॅक धरल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मनसेचं इंजिन भाजपच्या दिशेनं निघाल्याची चर्चा त्यामुळे राज्यभर सुरू झाली आहे. कारण राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर वक्तव्य करण्यापूर्वी भाजप नेते मोहित भारतीय यांनी याविषयीची मागणी केली होती आणि राज ठाकरेंनी पाडव्याच्या सभेत त्याच सुरात सूर मिसळल्यानं मनसे आणि भाजपमध्ये जवळीक वाढत असल्याचं बोललं जात आहे. मी धर्मांध नाहीये, मी धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाहीये, पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. ज्या प्रकारे या लाऊडस्पीकरचा सकाळी 5 वाजल्यापासून जो त्रास होतो, कोणता धर्म, कुठच्या धर्मामध्ये लिहिलेलं लाऊडस्पीकर? जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता काय? खरं तर राज ठाकरेंनी आजवर जे जे मुद्दे हातात घेतले त्यावरून बरंच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेत असताना त्यांनी रेल्वे भरतीत मराठी तरुणांना प्राधान्य देण्याच्या मागणीवरून आंदोलन केलं. या आंदोलनामुळे राज्यात बराच गदारोळ झाला. तसंच शिवसेनेत अंतर्गत मतभेद झाल्याची चर्चा रंगली. कारण त्यावेळी शिवसेनेची भाजपशी युती होती आणि त्यामुळे परप्रांतीयांविरोधात भूमिका घेताना शिवसेनेवर मर्यादा येत होत्या. पुढे राज ठाकरेंनी पक्षांतर्गत मतभेदातून शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. ज्या लोकांना दीर्घमणीचं राजकारण कळत नाही त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हाच त्यांचा प्रमुख अजेंडा होता. म्हणूनच मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात अशा प्रकारे व्हायची. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मनसेच्या स्थापनेपासून मराठी माणूस राज ठाकरेंच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला. मराठी माणसाच्या भूमिकेमुळे सुरुवातीला त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं. राज्याच्या राजकारणात जनतेसमोर एक नवा पर्याय मनसेच्या रूपानं उभा राहिला. कारण त्यावेळी राज्यातील राजकीय समीकरणं काही वेगळी होती. शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी असा थेट सामना होता. भाजपशी युती असल्यामुळे परप्रांतीयांच्या मुद्द्यावर शिवसेना काहीशी मवाळ झाली होती. मात्र राज ठाकरे यांनी प्रादेशिक अस्मितेला हात घातल्यामुळे सुरुवातीच्या काळात मनसेला तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा मिळाला. राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून नव्या राजकारणाला सुरुवात केली होती. मात्र आता त्यांच्या राजकारणानं हिंदुत्वाची कास धरल्याचं पाहायला मिळतंय. इतिहासात डोकावून पाहिला शिवसेनेचा राजकीय प्रवास अशाच प्रकारे झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेची स्थापना केली
प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा हाती घेतल्यानं शिवसेनेला मुंबई आणि ठाण्यात मराठी माणसांचं मोठं पाठबळ मिळालं. त्यानंतर कोकणात शिवसेना पोहोचली. मात्र 80च्या दशकापर्यंत मुंबई, ठाणे, कोकण या पलीकडे शिवसेना पोहोचू शकली नव्हती. पण 1984 मध्ये शिवसेनेनं आपला ट्रॅक बदलला आणि हिंदुत्वाची भूमिका घेतली. आज राज ठाकरेही त्याच मार्गावर असल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर राज्यात हनुमान चालिसावरून राजकारण सुरू आहे आणि अशात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र शांत आहे, शांत राहू द्या असं म्हणत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही संभाजीनगरला जा, हरकत नाही. तुम्ही अयोध्येला जा, पण प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेताना जरा आत्मीयतेनं घ्या ना, जरा चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या. काल 2 ओळी म्हणता आल्या हनुमान चालिसा मधल्या. मागची लोक तुमची म्हणत होती जय श्रीराम जय श्रीराम. हनुमान चालिसा मुखोद्गत असला पाहिजे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसती लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन बिराजे सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हात बजराव ध्वजा बिराजे, कांदे मुंजे जने उसाजे, शंकर सुवन केसरी नंदन. असा मुखोद्गत असायला पाहिजे. कशातही शिवजयंती असली त्यातही डेरिंग टाकायचं, हनुमान जयंती असली त्यातही डेरिंग टाकण्याचा प्रयत्न, रामनवमी असेल त्यातही डेरिंग टाकण्याचा प्रयत्न. एवढं तुम्ही आदळ उपट केलं, पण शेवटी कोल्हापूर उत्तरची जागा गेलीच ना राव. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावं, अन्यथा आम्ही मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करू असा इशारा राणा दाम्पत्यानं दिला. आणि त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. राणा यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री या निवासस्थानासमोर शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गेले होते आणि या आधीच पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. यावेळेस राणा दाम्पत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. तर दुसरीकडे राणा यांच्या घरासमोर राणा समर्थकांनी शिवसैनिकांचं स्वागत करण्यासाठी ते सज्ज होते. दरम्यान राणा यांनी आपल्या मतदारसंघातील मशिदीवरील भोंगे उतरवून दाखवावेत असं आवाहन यावेळेस शिवसैनिकांनी केलं. हे जे शिवसैनिक होते यांनी नाव स्मरण करण्यासाठी ते इथपर्यंत आले नाही. त्यांनी फक्त नवनीत राणा, रवी राणा, मुर्दाबाद म्हणून ते इथे इथपर्यंत आले. आणि जे बांगड्या फेकल्या, जे आपण सांगत आहे मी तर पाहिलं नाही, तर मला असं कुठेतरी वाटते की मी ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करते अंबानगरी आहे आणि मी स्वागाने इथे आम्ही ओटी भरतो, फेकून ओटी देत नाही कोणाला. जर त्यांनी बांगड्या द्यायचे असते तर ते चांगल्या पद्धतीने आले असते, कुंकू लावलं असतं आणि मला बांगड्या दिलं, मी घातलं असतं. मी सुहागन आहे तर मी घातलेलं काही हरकत नाही त्याच्यामध्ये. तर मला वाटतं आपली संस्कृती नाही ना विसरताना आपण ते संस्कृती पाळली पाहिजे, एवढं माझं त्यांना म्हणणं. आणि एक प्रश्न आहे त्यांना ओढा धिंगाणा केल्यापेक्षा जर उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे विचार जर आठवण करून दिले तर मला वाटते या सगळी गोष्टीची गरजच पडणार नाही. मी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी जाणार आहे. काही शिवसैनिक जे बाळासाहेबांच्या विचाराचे त्यांनाही निमंत्रण देतो, माझ्यासोबत चला आणि या महाराष्ट्रामध्ये जे 7:30 लागली आहे ही संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्याला घेऊन आपण मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू. ही काळ्या लगडावरची रेख आहे. मी मातोश्रीवर जाईल, हनुमान चालिसा वाचील, हे नक्की ठरलेलं आहे. तर देशातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी बिगर भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक बैठक घेणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच किरीट सोमय्यांकडून सतत राऊतांवर केल्या जाणाऱ्या टीकेलाही संजय राऊतांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब हे सगळ्यांशी संपर्कात आहेत. भविष्यामध्ये लवकरच बिगर भाजपा शासित राज्यांचे जे मुख्यमंत्री आहेत, ममता बॅनर्जींपासून सगळे, जी ममता बॅनर्जीने एक इच्छा व्यक्त केली की सगळ्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन यावर चर्चा करावी. महाराष्ट्र त्यासाठी पुढाकार घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब पुढाकार घेऊन या सगळ्या मुख्यमंत्र्यांची आणि विरोधी पक्ष नेत्यांची एक बैठक, एक कॉन्फरन्स मुंबईत घेण्याची तयारी सुरू आहे लवकरच. आणि त्यांचे मुख्य मुद्दे या देशाला भेडसावणारे महागाईपासून, बेरोजगारीपासून आणि आपण जो विषय घेतलेला आहे त्या विषयापर्यंत चर्चा करावी आणि त्यातून एक निष्कर्ष काढावा
अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या भूमीवरती होणार आहे. मग लंका जाळ तिकडे जा ना. तिथे महागाईमुळे ती लंका जळली आहे. महागाईमुळे ही लंका जळू शकते. श्रीलंकेत जरा अभ्यास करा इतिहासाचा. आपल्या शेजारी राष्ट्रात काय चाललं आहे याचा इतिहास करा. लंकेत कधी काळी सोन्याच्या विटा होत्या बरं का. आज संपूर्ण लंका जळते आहे. लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत. महागाई, बेरोजगारी या 2 प्रश्नावरती आणि या देशामध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष ज्या लंकेला आग लावते. आणि यानंतर बातमी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली. कोणत्याही राजकीय पक्षानं उठायचं आणि ओबीसी मध्ये आरक्षण मागावं तर हे चालणार नाही. ओबीसी अंतर्गत कोणालाही आरक्षण मिळणार नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलं आणि त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ओबीसीचं आम्हाला आरक्षण हवं या गोष्टी कुठंच नाही. कुणी कुठल्याही राजकीय पक्षाने कोणाला उचलवायचं आणि दुसऱ्याच्या तोंडात पहिलेच त्याच्या तोंडात घास नाही त्याला पुन्हा त्याच्या तोंडाला घास असल्याची परंपरा चालत असेल तर त्याचा सर्वत्र विरोध झाला पाहिजे. राजकीय पोळ्या शेकण्याच्या पलीकडे समाजाचं हित महत्वाचं आहे. हे जोपासण्याचं काम त्या माध्यमातून झालंच पाहिजे. आणि म्हणून ओबीसीचा जो वाटा आहे त्याच्यात कोणालाही वाटा घेता येणार नाही. आणि जो वाटा आहे तोही पूर्ण आम्हाला राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो यांनी दिलाच पाहिजे. शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत आणि त्यामुळे शाहू महाराज यांच्या कोल्हापूर येथील जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारक जाहीर करावं अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आरक्षणाची सुरुवात शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केली आणि म्हणून अशा या महान व्यक्तिमत्वाच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारक व्हावं अशा पद्धतीची भूमिका जी आताच गव्हर्नर तावडे साहेबांनी या ठिकाणी घोषणा केली. मी राज्य सरकारमध्ये आम्ही याचा पाठपुरावा करणार. राज्य सरकारला सांगणार की केंद्राला त्या पद्धतीचा प्रस्ताव आपण पाठवा आणि केंद्राचे जे प्रतिनिधी आहेत तिथल्या सरकारचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी तिथं पाठपुरावा करून सामाजिक न्यायाच्या या राज्याचा या व्यक्तिविशेषाचं जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावी अशा पद्धतीचे निश्चितपणे प्रयत्न आपण सगळेजण मिळून करू. तर कोल्हापूरच्या निकालानंतर श्रेयवादाचं राजकारण रंगू लागलं. शिवसेनेनं लावलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. या पोस्टरवर कोल्हापुरातील पहिली महिला आमदार शिवसेनेची असल्याचा उल्लेख करण्यात आला आणि त्यामुळे हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनले. या संदर्भात माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे. आपल्यासोबत माजी आमदार राजेश क्षीरसागर आहेत. त्यांची या संदर्भातली भूमिका जाणून घेऊया कारण त्यांच्याकडून हे पोस्टर उभारले गेलेले आहेत. काय सांगाल, काय भावना आहे आणि काय भूमिका आहे? नाही, महाआघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही त्यांना निवडून आणलेला आहे. आम्हाला त्या भाजपने एक प्रचार केला होता. त्यामध्ये एक चॅलेंज होता आमच्यासाठी. एक 2 मुद्द्यावर त्यांनी हा प्रचार पूर्णतः या ठिकाणी राबवला होता. त्यामध्ये आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदुत्वादाची मतं आम्हाला मिळणार, हिंदुत्ववाद्यांची मतं आम्हाला मिळणार आणि शिवसैनिक आम्हाला मतदान करणार. आणि त्यामुळे आम्हाला त्या पोस्टरवर असं ठळकपणे दाखवायचं आहे की शिवसेनेचं मतदान हे फुटत नाही. शिवसैनिक हा मातोश्रीच्या आदेशानुसारच चालतो आणि म्हणून मला त्या ठिकाणी आम्हाला पोस्टरद्वारे असं दाखवायचं आहे की शिवसैनिकानं हे निश्चितपणे काँग्रेसला मतदान केलेलं आहे. भाजपनं किती जरी आटापिट्टा केला तरी शिवसैनिक त्याला बळी पडलेले नाही आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे हिंदुत्वाच्या बाबतीत देखील त्यांनी जो प्रचार केला तो लोकांना कळालं की हिंदुत्व हे शिवसेनेचंच कडवं हिंदुत्व आहे. आणि खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. या राष्ट्रावर, या देशावर प्रेम करणारी कोणीही व्यक्ती असो, मग ती कोणत्याही धर्माची जातीची असो, ती आमच्या दृष्टीने हिंदू आहे. आम्ही सत्तेसाठी कधी हिंदुत्वाचा वापर केला नाही. सत्तेसाठी भाजप हिंदुत्वाचा वापर करते आणि उभ्या म्हणजे जाती धर्मात उभी फूट पाडून सत्तेसाठी त्याचा लाभ घेते. खऱ्या अर्थानं पोस्टर्स ते आहेत ते आम्हाला हेच भासवायचं की शिवसैनिकांनी महाआघाडीचा उमेदवार निवडून आणलेला आहे आणि शिवसेना त्यात कधी कुठेही कमी पडलेली नाही. खरं तर किंग मेकर म्हणून दुसरेच कोणतरी याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे. ही पण सल आहे का शिवसेनेला? आज महाआघाडीमध्ये जे प्रमुख 3 पक्ष आहेत ह्या मी तर समजतो की हे सर्वजण किंग मेकर आहेत. आम्ही असं कधीच म्हणलं नाही की आम्ही काय केलं. फक्त एक मात्र आम्हाला अभिमान आहे आमच्या पक्षप्रमुखांचा. त्यांनी जे म्हणजे प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला जो काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमच्याशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी एक
उल्लेख केला होता. एक वाक्य त्यांचं असं होतं की आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. आणि त्यामुळं या निवडणुकीचा निकाल त्या वाक्यावर झाला असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं श्रेयवादामध्ये आम्ही पडणार नाही आहे. पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व तिन्ही पक्ष आणि मित्र पक्ष हे सर्वजण मिळून या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं राज्य, जनतेचं राज्य, रामराज्य आणून दाखवू. आणि श्रेयवादाचा यामध्ये काही विषय नाही. पुढच्या काळामध्ये आम्ही एकसंघ काम करू. पण शिवसेनेनंच घडवला याचा चा उच्चार जरा असा यामध्ये दिसतोय. शिवसेनेनंच घडवला म्हणजे मला तेच सांगायचं आहे की एक लक्षात घ्या, भाजपाचा हेतू असा होता की शिवसैनिकांचं मतदान फोडायचं. यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत. शिवसेनेच्या बाबतीत, मतांच्या बाबतीत नेहमी संशय पसरवला गेला भाजपच्या वतीनं. आणि खऱ्या अर्थानं 2019ला शिवसेना भाजप युती असताना, मी शिवसेनेचा उमेदवार असताना भाजपनं जे माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि माझी मतं सगळी भाजपाची काँग्रेसला डायव्हर्ट केली आणि मी त्या ठिकाणी पराभव झालो. मी एकटाच नाही तर राज्यामध्ये 84 ठिकाणी भाजपनं असं केलं होतं. आणि मग खऱ्या अर्थानं शिवसेनेचं मतदान खेचण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि म्हणून आम्हाला त्यांना सांगायचं आहे की हा जो आमदार आहे हा शिवसेनेनंच घडवला. एकूणच श्रेयवादाची ही लढाई त्यांच्यासाठी नसली तरी नेमका शिवसेनेचा कल आहे तो या ठिकाणी स्पष्ट आपल्याला दिसून येतोय. कॅमेरामॅन प्रशांत मोहितेसह ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर उल्हासनगर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील संरक्षण भिंतीचे कठडे कोसळले होते. त्यामुळे भिंतीची उंची कमी झाल्याने तोल जाऊन अपघात होण्याची दाट शक्यता होती. ही बातमी न्यूज 18 लोकमत न दाखवताच प्रशासनाला जाग आली. अशात सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून पुलावरील संरक्षण भिंत उभारण्याचं काम सुरू केलं जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष टोनी शिरवाणी यांनी दिली आहे. 5,70,000चा खर्च यासाठी येणार असून 4.5 फूट उंचीची भिंत उभारली जाणार आहे आणि हे काम 1 आठवड्यात पूर्ण केलं जाणार आहे. तर न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीची दखल आता प्रशासनानं घेतलेली आहे. उल्हासनगरमध्ये संरक्षण भिंत उभारली जाणार आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवलेली होती आणि त्या बातमीची दखल प्रशासनानं घेतलेली आहे. पुलावरील भिंतीचं काम आता उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे. कठडे कोसळल्यामुळे अपघाताची भीती तिथं वाढलेली होती आणि या बातमीची दखल आता प्रशासनानं घेतलेली आहे. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत आहेत. गणेश, आपण पाहतोय की तुटलेल्या भिंतीमुळे अपघात आहेत ते वाढण्याची शक्यता होती आणि न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवलेली होती. त्याची दखल घेत प्रशासनाला अखेर जाग आली आहे. मनाली, उल्हासनगरच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा उड्डाणपूल आहे आणि गेल्या काही दिवसांपासून याचे जे संरक्षक भिंतीचे जे कठडे होते ते तुटले होते आणि याच्यावर जे फुटपाथ होतं त्याच्यावर मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ होती. अनेक शाळा पूर्वेला आणि पश्चिमेला आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थी इथल्या उड्डाणपुलाच्या फुटपाथचा वापर करतात. मात्र संरक्षण कठडे तुटल्यामुळे याची उंची कमी झाली. अवघी ती उंची 2 ते 2.5 फुटांवर आली आणि त्याच्यामुळे फुटपाथची अवस्था देखील अतिशय दयनीय आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा नागरिकाचा तोल जर गेला तर तो जवळजवळ 100 फूट खोल नदी आहे आणि त्याच्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बातमी आपण शनिवारी दाखवली होती आणि तात्काळ स्थायी समितीचे माजी सभापती आहेत दीपक शिरवाणी, त्यांचं नाव टोनी शिरवाणी आहे, त्यांनी आपल्याला तात्काळ माहिती दिली की उद्यापासून या उड्डाणपुलाचे जी संरक्षक भिंत आहे त्याच्या कामाला आपण सुरुवात करतोय आणि याच्यासाठी जवळजवळ 5,70,000चा निधी उपलब्ध करून दिला गेलाय आणि 7 दिवसांमध्ये हे काम पूर्ण केलं जाईल अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली आणि नक्कीच नागरिकांनी याबाबत न्यूज 18 लोकमतचे आभार व्यक्त केलेत. म्हणाले. धन्यवाद गणेश या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.